महाड एमआयडीसीमध्ये कारखानदारांकडून प्रदूषणाचा कारभार सुरूच. एमआयडीसीच्या ई प्लॉटमध्ये प्रदूषणाचा कहर. रासायनिक केमिकल्स युक्त प्रदूषित पाणी थेट रस्त्यावर. प्रदूषित पाणी एएलजी केमिकल्स कंपनीचं असल्याचा स्थानिकांचा आरोप. प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणती कारवाई करणार याकडे स्थानिकांचं लक्ष. महाड एमआयडीसीमधील ई प्लॉटमध्ये सध्या प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. या परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक केमिकल युक्त प्रदूषित पाणी. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व कायदे खुंटीला टांगून आपल्या कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट कंपनीच्या आवारातून बाहेर सोडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. असाच एक धक्कादायक प्रकार एमआयडीसीमधील ई प्लॉटमधील परिसरात पाहायला मिळत असून जेट इन्सुलेशन कंपनीच्या समोर आणि दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात काळपट आणि लाल रंगाचं पाणी वाहत असून हे पाणी चक्क रस्त्यावर आलंय. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. सदर पाणी हे एएलजी केमिकल्स कंपनीचं असल्याचं जेट इन्सुलेशन आणि स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर कंपनीवरती कारवाई करावी अशी मागणी होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. कंपनीच्या दोन्ही बाजूने पाणी बाहेर येतंय. काय नेमकं कुणाचं पाणी आहे काय सांगा? हे बघा, आमच्या कंपनीचा बिलकुल पाणी नाही. सुकी टाक कंपनी आहे, तुम्ही चेक इन करू शकता. हा पाणी पाठीमागच्या कंपनीतून येतोय. कुठली पाठीमागच्या कंपनी? एलजी कंपनी. हा बघा, या एरियातून पाणी येतोय, तिकडून पण दिवालातून पाणी आत येतोय. सगळं गटर लाईनीला त्यांचंच पाणी आहे, आमचं पाणी नाही. तुम्ही चेक इन करू शकता पाण्याची. तुम्ही तक्रार केली का एमपीसी कडे किंवा एमआयडीसी कडे? साहेबांनी केली असेल तक्रार. साहेब आपल्याला काय सांगतात तक्रार केली नाही तर काय केली, आपल्याला ह्यातलं काय माहिती नाही. फक्त वस्तुस्थिती आहे ती डोळ्यांनी बघा. आणि ह्या 4-5 दिवसापूर्वी आलं असतं ना तर तुम्हाला इकडं पाणी पूर्ण दिसला असता. रोडला जागाच नव्हती यायला. पण आता 4 दिवस झालं पाऊस कमी झालाय म्हणून हे सुकी जागा दिसते. त्या गेटमधून येतोय आणि या रस्त्यावर आहे. आणि पावसाळी तर एवढं पाणी येत होतं, त्याच्यात पाय भाजत होते. चुरचुर आमचे पाय सडले होते त्याच्यात. काय नेमका त्रास होतोय आपल्याला? आता वाज मारण्यात येतो इथं. आणि हा एलजीचंच पाणी आहे. बऱ्याच टाईम आता तुम्ही आतमध्ये चेक केलात, तुम्ही पण बघितलात.